पाहायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल प्रणील आणि स्ट्राइक एंडला कौस्तुभ. 6 चेंडू आणि 26 धावेची गरज असताना पहिलाच चेंडू शॉर्ट पिचवर आथळला होता आणि तदनंतर एक निर्धाव चेंडू येतोय. चांगला चेंडू, थोडासा खराब चेंडू होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. यानंतर सामना आपण सज्ज राहायचा आहे. जय भैरी, जांभारी आणि स्वामी समर्थ कोंडकारूर. अंतिम 5 चेंडू आणि 26 धावा. 4 षटकारांची गरज. 5वा चेंडू प्रणील याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पॅटची कडे घेतले. कौस्तुभला माघारी परतावं लागेल. मोठी विकेट. 6वा गडी बाद होईल. स्वयंभू स्फूर्ती केला वेळेश्वर भाटी संघाचा 18 या धावसंख्येवरती. त्याचप्रमाणे भोजनाच्या व्यवस्थेसाठी देणगीदारांनी आपल्याला मदत केली. ते पुढील प्रमाणे सन्माननीय अविनाशजी ढोरलीकर कोणकारूळ यांच्या माध्यमातून 1000, दुर्वासजी कोलकांड हेदवतड 1000, कैलासजी अडूरकर 1000, प्रथमेशजी बेंदरकर 1000, अतिशजी वासावे 1000, आशिष पावसकर 1000, मनोजजी वरवडकर 1000, किसनजी पालशेतकर 1000, शैलेशजी हेदवकर 1000, दीपकजी ढोरलेकर 1000, सचिनजी पावसकर 1000, रवींद्रजी हेदवकर 2000. तरी सर्व क्रीडा रसिक आपल्याला विनंती करतोय, जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. आपण खारवी समाज भवन या ठिकाणी जाऊन ती व्यवस्था आस्वाद घेऊ शकता. त्याचप्रमाणे हेदवतड गावातील सर्व क्रिकेटर 9 तरुण मंडळी, नवलाई हेदवतडच्या सर्व क्रिकेटर खेळाडूंना विनंती करतोय, आपण त्या ठिकाणी जाऊन ती भोजनाची व्यवस्था सुरळीतरित्या पार पाडायची आहे. ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. सर्व नवलाईच्या खेळाडूंना त्याचप्रमाणे ग्रामस्थांना विनंती करतोय. नवलाई हेदवतड पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. झेल घेण्याची संधी. 7वा गडी माघारी पाठवलाय स्वयंभू स्फूर्ती केला वेळेश्वर भाटी संघाचा. या धावसंख्येवरती 7 गडी बाद होत आहेत. जो विजय नजरे समोर दिसत होता स्वयंभू स्फूर्ती केला वेळेश्वर भाटी संघाला, आणि तो विजय आता मात्र नजरेच्या मागे जाऊ लागलाय. नक्कीच वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेवरती पाहायला मिळतोय. सागरपुत्र अस्कोली संघाकडून 3 चेंडू आणि 26 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रणील पावसकरच्या माध्यमातून. नवीन बॅटर सोपान मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु प्रणीलचं देखील कौतुक करावं लागेल. आपल्या गावचा संघ समोर असताना देखील एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा त्याच्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल घेण्याची संधी कावकॉर्नर रिचनला. आदर्श पटेकर येईल या स्पर्धेतील हॅट्रिकचा मानकरी. जोरदार टाळ्या प्रणील पावसकर. या स्पर्धेतील 4थी हॅट्रिक आणि या 4थ्या हॅट्रिकचा मानकरी ठरतोय प्रणील पावसकर. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल पुन्हा एकदा बॅटची कडा घेतले. चेंडू हवेत आहे. निखिल सारंग याच्या हातामध्ये झेल विसावताना पाहायला मिळतोय. सलग 4 गडी बाद करण्याचा पराक्रम या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती प्रणील पावसकरच्या माध्यमातून. अजूनही चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू निर्धाव आणि तदनंतरच्या 4 चेंडूंवरती 4 गड्यांना माघारी पाठवलंय. काय गोलंदाजी केली जाते. अंतिम चेंडूसाठी शुभम येतोय.
नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय सागरपुत्र अस्कोली संघ. निर्धाव षटक येईल का? आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 4 विकेट, मेडन ओव्हर आतापर्यंत फेकण्यात यश आलंय. प्रणीलला अंतिम चेंडूसाठी पाहायचंय. नवीन बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. द विकेटने चालू षटकातील अंतिम चेंडू प्रणील पावसकरच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्यानंतर हे षटक संपेल. 4 विकेट, मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या गोलंदाज प्रणील पावसकर साठी. आणि या सामन्यात विजयी संघ होतोय सागरपुत्र अस्कोली संघ. सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय. त्याचप्रमाणे स्वयंभू स्फूर्तिकला वेळेश्वर भाटी संघाचे देखील हार्दिक आभार.